आपण मंदिरात जातो, भक्तिभावाने दानपेटीत दान टाकतो, त्यावेळी आपल्या मनात काय असतं बरं? तर हा पैसा मंदिर बांधकामाला वापरला जाईल, देवस्थान चालवत असलेल्या अन्नछत्राला, शाळा, अनाथाश्रम, दवाखान्यामध्ये उपयोगी येईल आणि आपल्या हातून पुण्य घडेल. पण याच पैशाचा गैरवापर झाला आणि त्यातून कोणी हॉटेल मालक झालं, कोणी बिल्डर, तर कोणी करोडपती झालं. हो, हे खरोखर घडलंय. आणि तेही कुठे? तर काही वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांचं स्वप्न पूर्ण होऊन जे भव्य मंदिर बांधलं गेलं, त्या अयोध्येच्या राम मंदिरातच. अनेक दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत होता. त्याच्या तपासासाठी SIT नेमण्यात आली आणि आता त्या SITने तपास पूर्ण करत 150 पानी अहवाल दिला आहे. त्या अहवालातले खुलासे अत्यंत धक्कादायक आहेत. काय काय आहेत ते खुलासे? किती रुपयांचा आहे हा गैरव्यवहार? तो नेमका कसा झाला आणि याचे सूत्रधार कोण? हे सगळं जाणून घेणार आहोत याच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. 2019ला कोर्टाने अयोध्येत राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. देशभरात त्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. त्यामागची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे. त्यानंतर तिथे भव्य मंदिराचं बांधकाम सुरू झालं. देशातून त्याला देणग्या जमा होऊ लागल्या. राम मंदिर ट्रस्टने मोठी मोहीम राबवली. देशातल्या गरिबातल्या गरिबाने फुल न फुलाची पाकळी दिली, तर देशाबाहेर असणाऱ्या भारतीयांनी सुद्धा मोठ्या देणग्या मंदिराला दिल्या. 2024ला राम मंदिराचं काम पूर्ण होऊन पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं. याच सत्य आणि एकवचनीपणाची शिकवण देणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरात आपली पायाखालची जमीन सरकेल अशी घटना घडली. ती म्हणजे मंदिराच्या देणगीचा गैरव्यवहार. हा गैरव्यवहार एकूण 1400 कोटींचा असल्याचं बोललं जात आहे. हा गैरव्यवहार प्रामुख्याने 2 प्रकारचा आहे. एक देणगीचा आणि दुसरा जमिनीचा. देणगीचा गैरव्यवहार होत होता तो दानपेट्यांच्या माध्यमातून. राम मंदिरात महिन्याला तब्बल 35 ते 40 लाख भाविक भेट देतात आणि दिवसाला दानपेटीत सरासरी 8 ते 10 लाख रुपये जमा होतात, ज्यात 1 रुपयाच्या ठोकळ्यापासून ते 500चे बंडल असतात. मंदिरात एकूण 40 दानपेट्या आहेत आणि पैसे मोजण्याच्या प्रोसेसमध्ये कर्मचारी होते 50 जण. यातले बरेच कर्मचारी हे कंत्राटी होते, जे खाजगी कंपनीकडून नेमण्यात आले होते. 3 शिफ्टमध्ये हे पैसे मोजण्याचं काम चालत होतं. अनेक व्यक्ती या कारस्थानात सहभागी होत्या. पैसे मोजून झाल्यावर ते बँकेत जात, पण बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी या कारस्थानात सहभागी करून घेतलं होतं. हे पैसे जेव्हा बँकेत जायचे तेव्हा त्याआधी ते एक जागी नेले जात. त्यातून ठराविक रक्कम काढून मगच बाकीच्या पैशांचा भरणा बँकेत केला जायचा. गेल्या 6 वर्षांमध्ये ट्रस्टचा हिशोब पाहिला तर ट्रस्टला सुमारे 4575 कोटी इतकं दान हे दानपेटीतून मिळालंय. आणि याच पैशातून ट्रस्टला 2024 ते 25 या वर्षात 327 कोटी रुपये इतकं नुसतं व्याजच मिळालंय. त्यामुळे ही ट्रस्ट किती श्रीमंत आहे आणि मग हे आकडे इतके मोठे आहेत, तर दीर्घकाळ चाललेला हा घोटाळाही किती मोठा असेल याचा अंदाज आपण करू शकतो. दुसरा गैरव्यवहार झाला आहे तो म्हणजे जमिनीच्या माध्यमातून. अयोध्या राम मंदिर ट्रस्टने गेल्या काही काळात मंदिराच्या 500 मीटर ते 3 किलोमीटर परिसरातल्या जमिनी खरेदी करण्याचं धोरण अवलंबलं होतं. या जमिनी खरेदी करत असताना मंदिर ट्रस्टचे लोक आधी त्यांच्या जवळच्या माणसांना एखादी जमीन खरेदी करायला लावत. एकतर आधीच त्या जमिनी सरकारी जमीन दरापेक्षा जास्त दराने खरेदी केल्या जायच्या आणि मग या खरेदी केलेल्या जमिनी काही काळाने त्यांनी घेतलेल्या किमतीच्या अगदी 10 ते 20 पट दराने खरेदी केल्या जायच्या. एक उदाहरण सांगायचं झालं तर 2021मध्ये कुसुम पाठक यांची अयोध्येजवळची 3 एकरची जमीन ही 2 कोटीला दोघांनी खरेदी केली. ते दोघं होते सुलतान अन्सारी आणि रवी मोहन. त्यानंतर 10 मिनिटात तिचा व्यवहार झाला आणि या दोघांकडून ती ट्रस्टने खरेदी केली 18.5 कोटींना. म्हणजेच 10 मिनिटात जागेची किंमत 16.5 कोटींनी वाढली. आता हे एकच उदाहरण झालं, असे कितीतरी गैरव्यवहार झाले आहेत ज्याची यादी खूप मोठी आहे. दानपेटीतली रोकड आणि जमिनींची खरेदी या 2 मार्गांशिवाय आणखी काही मार्गाने अवैध पैसा मिळवला जायचा. मंदिरात अनेकदा सोने, चांदी आणि इतर रत्नांचं दान यायचं. चांदीच्या अशा काही 1000 विटा होत्या की ज्याचा हिशोब SITने संशयितांना विचारला तेव्हा कोणालाही त्याची अचूक उत्तरं देता आली नाही. दुसरं म्हणजे मंदिर बांधकामासाठी जे सिमेंट, विटा, वाळू, लाकूड अशा अनेक गोष्टी वापरल्या जायच्या, त्यातही मोठं कमिशन खाल्लं जात असल्याचं SITने आपल्या अहवालात म्हटलंय. तसंच दर्शनाच्या VIP आणि VVIP पासेसमध्ये फसवणूक केली जात असल्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे हा घोटाळा नक्कीच मोठा आहे, यात शंकाच नाही आहे. आता या घोटाळ्यात कोण सहभागी होतं ते सांगतो. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार होता राम मंदिर ट्रस्टचा महासचिव चंपत राय. या चंपत राय याची एक मोठी यंत्रणा काम करत होती. टिन्नू यादव हे त्यातलं महत्त्वाचं नाव, जे चंपत रायचे निकटवर्ती आहेत, ज्यांचं बँक कर्मचाऱ्यांशी साठलोटं होतं आणि दानपेटीतला पैसा बाहेर घेऊन जायचं काम ते करायचे. याच यादव यांच्या घरी पोलिसांना अलीकडे 36 लाख मिळाले. दुसरं पात्र आहे चंदन राय. चंपत राय यांचा तो पुतण्या आहे. कधी काळी भाड्याच्या घरात राहत असलेला हा गरीब माणूस, पण त्याने आता स्वतःची जमीन खरेदी केली आणि तो हॉटेलमध्ये भागीदार आहे. चौथं पात्र आहे सोमेश आनंद, जो राम जन्मभूमी ट्रस्टचे आमंत्रित सदस्य गोपाल राव यांचा पुतण्या आहे. सोमेश याचं काम हे तसं अवघडलेल्या भाविकांना व्हीलचेअर उपलब्ध करून देण्याचं होतं, पण दाखवायला असणाऱ्या या कामाच्या आडून तो चक्क देणगीच्या खोलीपासून ते पासेस देण्यापर्यंतच्या कामांमध्ये संपूर्ण मंदिरात फिरण्याचं काम करत होता. तो मूळचा कर्नाटकातल्या हुबळीचा आणि असं म्हटलं जातं की अनेक पोती हा सोमेश रेल्वेने गावी घेऊन जायचा आणि येताना विमानाने रिकाम्या हाती अयोध्येला यायचा. अजून 2 लोक आहेत, ते म्हणजे ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांचे नातेवाईक अनुकल्प मिश्रा आणि
लवकुश मिश्रा. देणगीचे पैसे मोजण्याचं या दोघांचं काम होतं. SITने जेव्हा लवकुशच्या घरावर धाड टाकली तेव्हा त्याला त्याच्या घरात शेणाच्या ढिगाऱ्याखाली 12 लाख रुपये त्यांना सापडले. तर अनुकल्प याने नुकतंच एक 65 लाखांचं मोठं घर खरेदी केलेलं आढळलं. हे झाले महत्त्वाचे सहभागी लोक. यांच्याशिवाय अनेक लोकांचा सहभाग यात आहे आणि कुणाच्या घरी SITला पैशांचे बंडल मिळाले, तर कुणाकडे आयफोन्स, कुणाकडे नवी 4 चाकी आहे, तर कोणीतरी अलीकडेच आलिशान घर खरेदी केले. त्यामुळे हा घोटाळा चांगलाच मोठा आहे आणि विशेष म्हणजे ट्रस्टमधलीच अनेक मंडळी यात सहभागी आहेत. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल SITने दिला आहे. आणखी तपास सुरू आहे. मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. जसं की पुरावा शोधायला गेलं तर असं दिसतंय की 45 दिवसांच्या आधीचे CCTV रेकॉर्ड्सच नाही आहेत, ते डिलीट केले गेलेले आहेत. परंतु SITच्या अहवालातून आलेली आत्तापर्यंतची ही माहिती निश्चितच आश्चर्यकारक आहे. भाविकांनी भक्तिभावाने रामाच्या चरणी अर्पण केलेल्या या दानात एवढा मोठा गैरव्यवहार होत होता हे प्रत्येक भारतीयाला चीड आणणार आहे, हे नक्कीच आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.